students, in this video we are going to start a new chapter which is the third chapter for science part 1, that is chemical reactions and equations. In this video I am going to share some tricks to remember certain points in this chapter. So listen this video very carefully. In this video we are going to cover certain points like a physical change, chemical change, then chemical equation, steps in writing chemical equation, and the last one is balancing a chemical equation. So let us see these points one by one. The first point is a physical change. फिजिकल चेंज की ज्याला आपण मराठीमध्ये भौतिक बदल असं म्हणतो. हे फिजिकल चेंजेस कशामुळे होतात तर कोणत्याही सबस्टन्सच्या टेम्परेचर, प्रेशर यासारख्या फिजिकल एंटिटीज मध्ये चेंजेस होतात and it leads to a change which is called as physical change. हा फिजिकल चेंज हा रिव्हर्सिबल असतो, पुन्हा पुन्हा घडणारा चेंज असतो आणि या चेंज मध्ये मॅटरचं कंपोजिशन हे सेम राहतं, बदलत नाही. फॉर एक्झाम्पल कन्व्हर्जन ऑफ आईस इनटू वॉटर, बर्फाचं कन्व्हर्जन वॉटरमध्ये होणं हा एक फिजिकल चेंज आहे की जो पुन्हा पुन्हा घडणारा आहे आणि ज्याच्यामध्ये मॅटरचं कंपोजिशन, दॅट इज आईस सपोज वॉटरमध्ये कन्व्हर्ट झाला तर त्याचा कंपोजिशन हे चेंज होत नाही, वॉटर हे वॉटरच राहतं. सो अशा प्रकारचे चेंजेस त्यांना म्हणायचं फिजिकल चेंजेस. अजूनही काही एक्झाम्पल्स आहेत बघा इथे की मेल्टिंग ऑफ आईस क्यूब, then boiling of water, mixing sand with water, breaking of a glass, then dissolving sugar into water, shredding a paper, chopping a wood, mixing green and red marbles and sublimation of dry ice. ही काही अजूनही एक्झाम्पल्स आहेत फिजिकल चेंजची. ह्या सगळ्या प्रकारच्या चेंजेस हे रिव्हर्सिबल आहेत आणि याच्यामध्ये ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीज ह्या ॲज इट इज राहतात, बदलत नाहीत. सो दिस इज अबाउट फिजिकल चेंज. नाउ नेक्स्ट इज केमिकल चेंज. केमिकल चेंजेस होताना एखादा सबस्टन्स त्याच्यामध्ये असणारे बॉन्ड्स जे असतात, केमिकल बॉन्ड्स असतात ना, आणि केमिकल बॉन्ड्स थ्रू कोणतंही केमिकल कंपाऊंड हे फॉर्म होत असतं. आता जेव्हा केमिकल चेंजेस होतात तेव्हा त्या सबस्टन्समध्ये किंवा त्या कंपाऊंडमध्ये असणारे बॉन्ड्स ब्रेक होतात आणि त्यांच्यापासून नवीन प्रॉपर्टीज असणारे सबस्टन्सेस फॉर्म होतात. फिजिकल चेंजेसपेक्षा केमिकल चेंजेस हे टोटली वेगळे आहेत. फिजिकल चेंजेसमध्ये आपण बघितलं होतं की हे चेंजेस पुन्हा पुन्हा घडणारे आहेत, दॅट इज रिव्हर्सिबल आहेत, व्हेरॅज केमिकल चेंजेस मात्र इररिव्हर्सिबल आहेत. एकदा घडले की परत ते बदल रिव्हर्स करता येत नाहीत. ओके, नेक्स्ट इज कंपोजिशन ऑफ मॅटर चेंजेस. जसं मी तुम्हाला सांगितलं, बॉन्ड्स कंपाऊंड्स मधले ब्रेक होतात आणि त्यांच्यापासून केमिकल चेंजेस होऊन नवीन प्रॉपर्टीज असणारे कंपाऊंड फॉर्म होतात. सो नवीन प्रॉपर्टीज आहेत त्यामुळे कंपोजिशन ऑफ मॅटर जे आहे ते चेंज होतं इन द केमिकल चेंज. याच्यामध्ये एक्झाम्पल्स बघा, रस्टिंग ऑफ आयर्न, बर्निंग ऑफ वूड, मेटाबॉलिझम, कुकिंग ऑफ एन एग, बेकिंग अ केक, इलेक्ट्रोप्लेटिंग, रॉटिंग ऑफ बनाना, विनेगर अँड बेकिंग सोडा मिक्सचर फॉर्म होणं, फायरवर्क्स आणि केमिकल सेलमध्ये होणाऱ्या रिॲक्शन्स. ही काही एक्झाम्पल्स आहेत केमिकल चेंजची. आता इथे बघा, रस्टिंग ऑफ आयर्न ज्याला आपण लोखंडाचं गंजणं असं म्हणतो. लोखंड जेव्हा एअरच्या किंवा वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं दॅट टाइम त्याची रस्टिंगची प्रोसेस चालू होते. एकदा गंजलेलं लोखंड हे परत नॉर्मल लोखंडासारखं होत नाही. सो या प्रकारचे चेंजेस जे आहेत त्यांना म्हणायचं केमिकल चेंज, की जे इररिव्हर्सिबल असतात आणि ह्यांच्यापासून तयार होणारे जे नवीन सबस्टन्सेस आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज ओरिजिनल सबस्टन्सच्या प्रॉपर्टीजपेक्षा टोटली वेगळ्या असतात. आपण ह्या चॅप्टरमध्ये केमिकल चेंजेसवरती फोकस करणार आहोत. नेक्स्ट पॉइंट आहे केमिकल इक्वेशन. स्टुडंट्स, कोणताही केमिकल
चेंज जो आहे तो आपण केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडतो. याची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्ही 8th आणि 9th स्टँडर्डमध्ये बघितलेली आहे. सो एखाद्या केमिकल इक्वेशन लिहिताना त्याच्यामध्ये कोणते कोणते कंपोनंट्स असतात, तर त्याच्यात कोणत्याही केमिकल इक्वेशनचा पहिला कंपोनंट असतो दॅट इज रिॲक्टंट. रिॲक्टंट कुणाला म्हणायचं, तर सबस्टन्सेस टेकिंग पार्ट इन अ केमिकल रिॲक्शन त्याला म्हणायचं रिॲक्टंट. सो रिॲक्टंट हा फर्स्ट कंपोनंट झाला कोणत्याही केमिकल इक्वेशनचा. नेक्स्ट इज द न्यूली फॉर्म्ड सबस्टन्सेस जे आहेत त्यांना आपण प्रोडक्ट असं म्हणायचं. रिॲक्टंट्समध्ये केमिकल रिॲक्शन होऊन त्यांच्यापासून नवीन प्रॉपर्टीज असणारे सबस्टन्सेस फॉर्म होतात की ज्यांना प्रॉडक्ट असं म्हणायचं. आता दिस केमिकल रिॲक्शन इज रिप्रेझेंटेड बाय अ केमिकल इक्वेशन. ओके, नाउ नेक्स्ट, representing a chemical reaction in condensed form is called as chemical equation. For example, suppose मी असं म्हटलं की कार्बन प्लस ऑक्सिजन और कार्बन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड. जर मी ह्या पद्धतीने एखादं इक्वेशन सांगितलं तर ह्याला आपण वर्ड इक्वेशन म्हणतो बिकॉज इट इज रिटन इन द फॉर्म ऑफ वर्ड्स. बट हेच इक्वेशन जेव्हा आपल्याला केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मांडायचं असेल तर आपण त्याला कंडेन्स करतो. इन्स्टेड ऑफ कार्बन आपण त्या कार्बनचा सिम्बॉल लिहितो दॅट इज सी. ऑक्सिजनच्या ऐवजी आपण ओ असं लिहितो दॅट इज O2 आणि मग C+O2 गिव्ज CO2. हा जो फॉर्मॅट आहे इक्वेशन मांडण्याचा त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. हेच इक्वेशन जर आपण वर्डच्या फॉर्ममध्ये मांडलं तर इट इज कॉल्ड ॲज वर्ड इक्वेशन. आणि जर इन्स्टेड ऑफ युजिंग वर्ड्स आपण त्या इक्वेशनमध्ये सिम्बॉल्स यूज केले तर त्याला म्हणायचं केमिकल इक्वेशन. ओके, नाउ नेक्स्ट इज स्टेप्स इन रायटिंग केमिकल इक्वेशन. हे देखील 8th आणि 9th स्टँडर्डमध्ये तुम्हाला बेसिक ह्याची इन्फॉर्मेशन तुम्ही सगळी घेतलेली आहे. आता त्याच्यातच अजून थोडंसं मॉडिफिकेशन होऊन तुम्ही हाच पॉईंट परत 10th मध्ये शिकता आहात की कोणतंही केमिकल इक्वेशन जेव्हा आपल्याला रिप्रेझेंट करायचं असेल तर त्याच्या राईट करण्याच्या स्टेप्स काय काय आहेत ते आपण वन बाय वन बघूयात. फर्स्ट इज द रिॲक्टंट्स आर ऑलवेज रिटन ऑन द लेफ्ट हँड साइड ऑफ अ केमिकल इक्वेशन. कोणतंही केमिकल इक्वेशन लिहिताना त्या इक्वेशनच्या लेफ्ट हँड साईडला नेहमी रिॲक्टंट असतात आणि प्रोडक्ट्स जे असतात दे आर रिप्रेझेंटेड ऑन द राईट हँड साइड ऑफ द केमिकल इक्वेशन. सो हा पहिली स्टेप आहे की रिॲक्टंट्स ऑन लेफ्ट हँड साइड अँड प्रोडक्ट्स ऑन राईट हँड साइड. देन नेक्स्ट इज अन ॲरो हेड्स टूवर्ड्स प्रोडक्ट. तुम्ही केमिकल रिॲक्शन्स खूप साऱ्या लिहिलेल्या आहेत आत्तापर्यंत. जेव्हा आपण केमिकल रिॲक्शन लिहित असतो तर दॅट टाईम वी यूज ॲन ॲरो. त्या ॲरोची डायरेक्शन ही नेहमी रिॲक्टंटकडून प्रोडक्ट साईडकडे असते. ॲरोचं हेड असतं जे ते नेहमी रिॲक्टंट साईडकडून प्रोडक्ट साईडला असतं की जो केमिकल रिॲक्शनची डायरेक्शन दाखवतं. त्या ॲरोचा अर्थ काय होतो की ह्या रिॲक्टंटपासून हे प्रोडक्ट फॉर्म झालेले आहेत हे सांगण्यासाठी आपण नेहमी ॲरो दाखवतो आणि त्या ॲरोचं हेड हे नेहमी कोणत्या साईडला असतं तर प्रोडक्टच्या साईडला असतं. नेक्स्ट इज अ प्लस साइन इज रिटन बिटवीन 2 or more रिॲक्टंट्स ऑर प्रोडक्ट्स. 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त रिॲक्टंट्स असतील किंवा प्रोडक्ट फॉर्म होत असतील तर ते दाखवण्यासाठी आपण त्या रिॲक्टंट्स किंवा प्रोडक्ट्स यांच्यामध्ये प्लस साइन लिहितो. नेक्स्ट इज फिजिकल स्टेट आर मेन्शन्ड. तुमची केमिकल रिॲक्शन ही मोर इन्फॉर्मेटिव्ह होण्यासाठी आपण रिॲक्टंट्स जे आहेत ते रिॲक्टंट्स ॲज वेल ॲज प्रोडक्ट्स ह्या दोघांच्या देखील फिजिकल स्टेट्स ह्या मेन्शन करणं एक्सपेक्टेड असतं कोणत्याही केमिकल रिॲक्शन लिहिताना. नेक्स्ट इज if in the process of chemical reaction an insoluble solid
की ज्याला आपण प्रेसिपिटेट असं देखील म्हणतो. प्रेसिपिटेट हा काय असतो? दोन लिक्विड्स मध्ये रिॲक्शन होऊन सॉलिड जर फॉर्म होत असेल, नीट लक्षात घ्या हा, प्रेसिपिटेट कशाला म्हणायचं? असा सबस्टन्स की जो, असा सॉलिड सबस्टन्स की जो दोन लिक्विडच्या रिॲक्शन मधून फॉर्म झालेला आहे. सो अशा प्रकारचा प्रेसिपिटेट जर तुमच्या केमिकल रिॲक्शन मध्ये फॉर्म होत असेल तर इट इज रिप्रेझेंटेड बाय अ डाऊनहेड ॲरो. डाऊनवर्ड ॲरो असणारा आपण दाखवतो त्या केमिकल इक्वेशनमध्ये, की ज्याचा अर्थ काय असतो की प्रेसिपिटेट दॅट इज सॉलिड सबस्टन्स फॉर्म झालेला आहे. आणि जर तुमच्या केमिकल इक्वेशनमध्ये, केमिकल रिॲक्शनमध्ये गॅशियस प्रोडक्ट फॉर्म झालेला असेल तर इट इज रिप्रेझेंटेड बाय ॲन अपवर्ड ॲरो. अपहेड असणारा ॲरो त्याचा यूज करून आपण गॅशियस प्रोडक्टची फॉर्मेशन कोणत्याही केमिकल इक्वेशनमध्ये दाखवत असतो. नेक्स्ट इज इफ ड्युरिंग द प्रोसेस ऑफ केमिकल चेंज, जर तो चेंज होण्यासाठी आपल्याला हीट सप्लाय करायची गरज असेल किंवा करावी लागत असेल तर ते हीट हा जो सिम्बॉल आहे तो ट्रायंगल या सिम्बॉलचा यूज करून दाखवला जातो. जर रिॲक्टंट आणि प्रोडक्ट्स यांच्यामध्ये असणाऱ्या ॲरोवरती अशा प्रकारे ट्रायंगल दाखवला असेल तर त्या ट्रायंगलचा अर्थ काय आहे की केमिकल रिॲक्शन घडून येण्यासाठी आपण हीट सप्लाय केलेली आहे. आणि तेच जर प्रोडक्ट साईडला हीट असं लिहिलेलं असेल, प्रोडक्टच्या साईडला प्लस आणि हीट असं जर लिहिलेलं असेल तर याचा अर्थ काय होतो की ह्या केमिकल रिॲक्शनमध्ये हीट रिलीज झालेली आहे. बघा, हीट जर सप्लाय केलेली असेल तर ॲरोवरती आपण ट्रायंगल दाखवतो. आणि जर हीट तयार झालेली असेल, केमिकल रिॲक्शनमध्ये हीट जर इव्हॉल्व झाली असेल तर ते कसं दाखवायचं? प्रोडक्ट साईडला हीट असं लिहून. हे दोन लक्षात आले. नाव नेक्स्ट, द कंडिशन्स ऑफ रिॲक्शन आर मेन्शन्ड ऑन ॲरो. टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, हीट, लाईट अशा प्रकारच्या जनरली फिजिकल कंडिशन्स, तुमची रिॲक्शन होण्यासाठी रिक्वायर्ड असणाऱ्या फिजिकल कंडिशन्स ज्या आहेत, किंवा आपण एखादा कॅटलिस्ट जर यूज केलेला असेल तर कॅटलिस्ट म्हणजे कोण? कॅटलिस्ट हा असा सबस्टन्स असतो की जो प्रेझेंट असल्यामुळं रिॲक्शनचा स्पीड वाढतो. सो ह्या सगळ्या गोष्टी की ज्या रिॲक्शन घडण्यासाठी गरजेच्या आहेत तर त्या देखील आपण ॲरोवरती मेन्शन करतो. आलं लक्षात? सो दीज आर द बेसिक स्टेप्स. नेक्स्ट इज द नेम्स ऑफ रिॲक्टंट्स अँड प्रोडक्ट्स आर रिटन बिलो देअर फॉर्म्युली. केमिकल्स जे असतील, आपले कंपाऊंड्स किंवा एलिमेंट्स जे असतील त्यांचे नेम्स हे आहेत ते त्यांच्या फॉर्म्युलाच्या खाली लिहिण्याची देखील पद्धत असते. सो दीज आर द सम स्टेप्स with which we can write any type of chemical reaction. Now next is very important part की जे तुम्हाला आलंच पाहिजे. ओके, दॅट इज बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. आपण आत्तापर्यंत ओरली बॅलन्स करायला शिकलेले आहे 8th मध्ये, इवन 9th मध्ये पण. आता एक लक्षात घ्या, तुमच्या मनात मे बी प्रश्न असा आला असेल की कोणतंही केमिकल इक्वेशन बॅलन्स कशासाठी करायचं आहे? वाय टू बॅलन्स? त्याच्यासाठी देखील एक कारण आहे. काय कारण आहे? तर तुम्हाला आठवत असेल आपण 9th स्टँडर्डमध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर शिकलेलं होतं. ओके, तो लॉ काय सांगतो आपल्याला की कोणतीही केमिकल रिॲक्शन होताना अमाऊंट ऑफ मॅटर जे आहे ते सेम असतं. म्हणजेच जेवढे नंबर ऑफ ॲटम्स रिॲक्टंटमध्ये प्रेझेंट असतील तेवढेच नंबर ऑफ ॲटम्स हे प्रोडक्टमध्ये असतात ॲज पर द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मॅटर. आणि म्हणून ह्या लॉचा रेफरन्स घेऊन आपण कोणतंही केमिकल इक्वेशन हे बॅलन्स्ड फॉर्ममध्येच लिहायचं असतं. हा रूल आहे. ओके, आता आपण बघूयात कोणतंही केमिकल इक्वेशन बॅलन्स कसं करायचं ते स्टेप वाईज. ह्या स्टेप्स खूपच महत्त्वाच्या आहेत, सगळ्यांना आल्याच पाहिजेत. नीट लक्ष देऊन ऐका आणि समजून घ्या. सो काय काय स्टेप्स आहेत? कोणतंही केमिकल इक्वेशन देताना
तुम्हाला जनरली आयदर ते वर्ड फॉर्ममध्ये दिलं जातं किंवा केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये दिलं जातं. जर तुम्हाला ते इक्वेशन अशा पद्धतीने वर्ड फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर त्या वर्ड इक्वेशनला तुम्हाला केमिकल इक्वेशनमध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो द फर्स्ट स्टेप टू बॅलन्स एनी टाईप ऑफ केमिकल इक्वेशन इज राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द गिव्हन वर्ड इक्वेशन. समजा तुम्हाला ते वर्ड इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये न देता जर तुम्हाला केमिकल इक्वेशनच्याच फॉर्ममध्ये दिलं असेल तर तुम्ही ते ॲज इट इज लिहायचं आहे. ओके, सो आता हे केमिकल इक्वेशन जे आहे ते आहे सोडियम हायड्रॉक्साईड दॅट इज NaOH, सल्फ्युरिक ॲसिड दॅट इज H2SO4. ह्या दोघांच्या मध्ये केमिकल रिॲक्शन होऊन सोडियम सल्फेट दॅट इज Na2SO4 आणि वॉटर दॅट इज H2O फॉर्म झालेले आहेत. स्टुडंट्स, एक लक्षात घ्या, तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये जे कंपाऊंड्सचे फॉर्म्युली तयार करायला शिकलेला आहात ते नॉलेज तुम्हाला इथं या चॅप्टरमध्ये युजफुल ठरणार आहे. कारण जर तुम्हाला ह्या पद्धतीचं वर्ड इक्वेशन दिलं आणि त्याच्यापासून केमिकल इक्वेशन तयार करायला विचारलं तर त्या दिलेल्या कंपाऊंडचा फॉर्म्युला, नावावरून फॉर्म्युला काय आहे हे तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे. ओके, सो हे गिव्हन वर्ड इक्वेशन जे आहे त्याला मी आता केमिकल इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलं आणि त्याला इक्वेशन नंबर 1 दिला. ओके, नाउ नेक्स्ट स्टेप इज कंपेअर द नंबर ऑफ ॲटम्स ऑन बोथ साइड्स ऑफ इक्वेशन. आता ह्याच्यात कोणते कोणते ॲटम्स आहेत बघा. Na आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे आणि सल्फर आहे. सो ह्या नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत ते ऑब्व्हियसली अनइक्वल असणार आहेत. सो आता आपल्याला ह्या सेकंड स्टेपमध्ये काय करायचं आहे की ह्या नंबर ऑफ ॲटम्स लेफ्ट हँड साईडला किती आहेत आणि राईट हँड साईडला किती आहेत त्याची कंपॅरिझन करायची आहे. ही कंपॅरिझन करताना तुम्हाला ते चार्टच्या फॉर्ममध्ये मांडायचं आहे. सो इथे मी हा चार्ट मांडला. हे जसं मी तुम्हाला इथं दाखवते आहे त्याच प्रकारे त्याच स्टेप्समध्ये तुम्ही हे इक्वेशन बॅलन्स करायचं आहे. सो इथे मी एलिमेंट्स LHS आणि RHS असा चार्ट बनवलेला आहे. पहिलं एलिमेंट आहे सोडियम की ज्याचा लेफ्ट हँड साईडला सोडियम हा एक ॲटम आहे, व्हेअरॅज राईट हँड साईडला सोडियमचे 2 ॲटम्स तुम्हाला दिसत आहेत. Na2 आहे ना, सो इट इज द नंबर ऑफ ॲटम्स किती झाले 2. ऑक्सिजन बघा लेफ्ट हँड साईडला किती दिसत आहेत. O मध्ये 1 आहे आणि H2SO4 मध्ये 4 आहेत. सो हे 4 आणि NaOH मधला 1 मिळून 5 झाले. सो LHS मध्ये ऑक्सिजनचा नंबर आहे 5 आणि RHS मध्ये पण काउंट करा बघा. Na2SO4 अगेन 4 ऑक्सिजन आणि H2O मध्ये 1. सो ऑक्सिजन LHS ला जेवढे आहेत तेवढेच RHS मध्ये आहेत. नाउ नेक्स्ट एलिमेंट इज हायड्रोजन. हायड्रोजन NaOH मध्ये 1 आणि H2SO4 मध्ये 2 असे लेफ्ट हँड साईडला 3 ॲटम्स आहेत हायड्रोजनचे आणि राईट हँड साईडला 2 आहेत दॅट इज H2O मध्ये. अँड द लास्ट एलिमेंट इज सल्फर की जो H2SO4 मध्ये 1 आहे आणि Na2SO4 मध्ये 1 आहे. सो आता मी हे नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत बोथ साईडचे कम्पेअर केले. आता ही कंपॅरिझन केल्यानंतर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की ऑक्सिजन जो आहे आणि सल्फर हे 2 ॲटम्सचा LHS आणि RHS ला असणारा नंबर हा सेम आहे. डिफरंट कोण कोण आहेत, सोडियम आणि हायड्रोजन. सो आपल्याला फोकस करायचा आहे सोडियम आणि हायड्रोजनवरती टू बॅलन्स. आता बॅलन्स करताना कोणत्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा. सगळ्यात पहिली गोष्ट काय बघायची की नंबर ऑफ ॲटम्स कुठं जास्त आहेत. आता इथे नंबर ऑफ ॲटम हायड्रोजनचे 3 आहेत आणि RHS ला 2 आहेत. सो आयडियली जो ॲटम हायर नंबर असणारा आहे तो आपण पहिल्यांदा सिलेक्ट करायचा. बट दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला बघायची आहे की जे तुम्ही नंबरला बॅलन्स करायला जो पहिल्यांदा घेणार आहात ॲटम ते दोन्ही नंबर एकमेकांच्या पटीत असले पाहिजेत. ते इव्हन किंवा ऑड एक ऑड आणि एक इव्हन असे नंबर असता कामा नये, कारण आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे इथं. ओके, सो
इथे जरी हायड्रोजन ॲटमचा नंबर हा जास्त असला तरी सुद्धा एक इव्हन नंबर आहे आणि एक ऑड नंबर आहे. सो मला हा बॅलन्सिंगला पहिल्यांदा घेता येणार नाही. आता सोडियम आहे, सोडियम एक 1 आहे एक साईडला आणि RHSला 2 आहे. सो आय कॅन मल्टिप्लाय दॅट 1 बाय 2. समजा मी त्या 1ला 2 मल्टिप्लाय केलं तर आय विल गेट 2. सो इथं मी सोडियम हा ॲटम घेणार आहे फॉर बॅलन्सिंग फर्स्ट. लक्षात आलं का? कोणता ॲटम बॅलन्सिंगला सिलेक्ट करायचं हे करताना 2 गोष्टी तुम्ही ऑब्झर्व करणार. कोणत्या 2 गोष्टी? फर्स्ट गोष्ट काय की सगळ्यात मोठा सगळ्यात जास्त नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत तो आपण आधी सिलेक्ट करायचा. बट ते दोन्ही नंबर्स कसे पाहिजेत? आयदर इव्हन हवेत किंवा ऑड हवेत. एक इव्हन एक ऑड असेल तर यू कांट बॅलन्स इट. सो ह्या 2 क्रायटेरियाचा यूज करून मी इथे सोडियम हा ॲटम घेतला फॉर बॅलन्सिंग फर्स्ट. ओके. स्टार्ट बॅलन्सिंग फ्रॉम कंपाऊंड हॅव्हिंग मॅक्झिमम नंबर ऑफ अनइक्वल ॲटम्स. इथे मी सोडियम घेतला. आता काय करायचं आहे बघा, अप्लाय फॅक्टर 2 इन फ्रंट ऑफ NaOH. आता का? एक लक्षात घ्या, LHSला नंबर ऑफ सोडियम ॲटम हे लेस आहेत. सो जिथं कमी आहे ती साईड आपल्याला मल्टिप्लाय करून तो नंबर ऑफ ॲटम इन्क्रीज करायचा आहे. जिथं जास्त आहे तो नंबर ॲज इट इज ठेवायचा, त्याच्यामध्ये काहीही चेंज करायचा नाही. मग आता कोणत्या कंपाऊंडच्या फॉर्म्युला समोर आपल्याला कोइफिशियंट लावायचा आहे ते पटकन लक्षात यावं म्हणून मी इथे बघा ब्रॅकेटमध्ये लिहिलेत इन NaOH, इन Na2SO4. हे अशा पद्धतीनं जेव्हा तुम्ही लिहिता तेव्हा तुम्हाला पटकन लक्षात येतं की मला तो जो कोइफिशियंट किंवा फॅक्टर हा कोणत्या फॉर्म्युलाच्या आधी लावायचा आहे. सो मी काय केलं, NaOH जो आहे रिॲक्टंट साईडला NaOH जो आहे त्या पूर्ण NaOHच्या फॉर्म्युलाला मी 2 मल्टिप्लाय करणार आहे. सो अप्लाय फॅक्टर 2 इन फ्रंट ऑफ NaOH. आणि अशा पद्धतीने हा 2 हा फॅक्टर अप्लाय केल्यामुळे माझे इक्वेशन 1 काय होईल? दॅट इज 2 NaOH प्लस H2SO4 गिव्ज Na2SO4 प्लस H2O. आता काय झालं बघा, नीट समजून घ्या. इथं हमखास मुलं चुकतात, हा फॅक्टर लावताना हमखास चुकतात. ते चुकू नये ह्यासाठी नीट ऐका मी काय सांगते. जेव्हा मी हा 2 हा फॅक्टर NaOHच्या फॉर्म्युलाच्या आधी लावलेला आहे याचा अर्थ मी त्या पूर्ण NaOH या फॉर्म्युलाला 2 मल्टिप्लाय केलंय. म्हणजेच 2 इंटू Na, 2 इंटू O आणि 2 इंटू H. म्हणजेच आता हा 2 हा फॅक्टर मी NaOHच्या आधी लावल्यामुळे Na ची नंबर आता 2 होईल. इजंट इट? 2 Na झाला. तसंच ऑक्सिजन पण इथे 2 होणार आहे हे लक्षात येऊ द्यात. आणि हायड्रोजन पण 2च असणार आहे. सो आता आधी ऑक्सिजनचा नंबर हा बॅलन्स होता, 5 सेम होता. बट आता मात्र काय झालं, इकडे 2 इंटू O झाल्यामुळे रिॲक्टंट साईडला O किती झाले आता? 6 झाले. NaOH मध्ये 2 आणि H2SO4 मध्ये 4. सो 4 आणि हे 2 मिळून रिॲक्टंट साईडला ऑक्सिजन झाले 6 आणि हायड्रोजन किती झाले? NaOH मध्ये 2 आणि H2SO4 मध्ये 2. सो तिथे काय झालं, आता हायड्रोजनचा देखील नंबर चेंज झाला आणि तो किती झाला? 4 झाला. हे लक्षात आलं? नीट समजून घ्या. ओके. आता नेक्स्ट इथंपर्यंत झालं. हे इक्वेशन नंबर 2 मी त्याला नाव दिलं. आता आपल्याला बॅलन्सिंगची पुढच्या 3rd स्टेपमध्येच आपण सगळे बॅलन्स करत जायचं आहे हे लक्षात घ्या. आता इथंपर्यंत झाल्यानंतर स्टेप नंबर 4 नाही घ्यायची. सगळं बॅलन्सिंग जे आहे ते आपण 3rd स्टेपमध्येच करणार आहोत. ओके. सो मी आता घेतला नेक्स्ट एलिमेंट फॉर बॅलन्सिंग. सिलेक्ट करताना काय क्रायटेरिया वापरणार? एक म्हणजे सगळ्यात मॅक्झिमम नंबर असला पाहिजे आणि दुसरे म्हणजे ते इव्हन किंवा ऑड असे नंबर असले पाहिजेत. सो आता इथे मी बॅलन्सिंगला घेणार आहे हायड्रोजन. ओके. आता हायड्रोजनचा नंबर बघा
LHSला लेफ्ट हँड साईडला दॅट इज रिॲक्टंट साईडला आता किती झाला आहे 4 आणि राईट हँड साईडला 2 आहे. ठीक आहे. सो आता मला लेफ्ट हँड साईडला जो 4 आहे तो ॲज इट इज घ्यायचा आहे बॅलन्स करताना, व्हेअर ॲज मी बॅलन्सिंगमध्ये 2 आता 4 आहे ना, मग माझ्याकडे RHSला 2 आहे. सो 2 × 2 केलं की मला 4 मिळणार आहे. म्हणून प्रोडक्ट साईडला 2H कशात आहेत H2O मध्ये. सो H2Oच्या फॉर्म्युलाच्या आधी मी 2 हा कोइफिशियंट लावणार, म्हणजेच H2Oला 2 न मल्टिप्लाय करणार आणि म्हणून माझं इक्वेशन काय होईल आता बघा. जे सेकंड इक्वेशन होतं तेच पुढं करायचं आहे. पहिलं इक्वेशन आता कन्सिडर करायचं नाही कारण आपण ते अर्धवट बॅलन्स केलेलं आहे. आता सेकंड इक्वेशन परत पुढे आपलं बॅलन्स झालं आणि माझं इक्वेशन आता काय बनलं, दॅट इज 2NaOH प्लस H2SO4 गिव्ज Na2SO4 प्लस 2H2O. आता हायड्रोजनचा नंबर 4 4 दोन्हीकडे झाला. ऑक्सिजन बघा इकडे 4 आहेत, इकडे पण 2 झाले. आता परत ऑक्सिजनचा तुमचा 4 झाले आणि इकडे 2 म्हणजे 6 झाले आणि रिॲक्टंट साईडला पण 6 झाले. सो हायड्रोजन बॅलन्स करताना तुमचा ऑक्सिजनचा ॲटम देखील बॅलन्स झालेला आहे. अशा पद्धतीनं तुम्ही जस्ट तोंडी बघून घ्यायचं एकदा की बॅलन्स झालेत का, नंबर इक्वल झालेत का. जर झालेले असतील तर आपण पुढची स्टेप घ्यायची, जर झालेले नसतील तर पुढचा एलिमेंट घ्यायचा बॅलन्स करण्यासाठी. ह्या तुमच्या स्टेप्स ह्या सगळ्या थर्ड स्टेपमध्येच येतील. बॅलन्सिंग आपण कंपल्सरी थर्ड स्टेपमध्येच करतोय. सो आता इक्वेशन बॅलन्स आहे का बघूयात. परत मगाच्या सारखा चार्ट बनवायचा. एलिमेंट्स LHS आणि RHS सगळे एलिमेंट्स घेतले. LHSला आणि RHSला जर तुम्ही कम्पेअर केलं तर सगळे एलिमेंट्सचा नंबर हा दोन्हीकडे सेम आहे. ज्या वेळेस एलिमेंटचा नंबर LHS आणि RHSला सेम असतो, दॅट इज रिॲक्टंट साईडला जेवढे एलिमेंट्स आहेत तेवढेच एलिमेंट्स जर राईट हँड साईडला दॅट इज प्रोडक्ट साईडला असतील तर ते इक्वेशन बॅलन्स्ड इक्वेशन आहे असं आपण म्हणतो. सो आता इथे आपल्याला दोन्हीकडे नंबर ऑफ ॲटम्स हे सेम मिळालेले आहेत. मग आता हे इक्वेशन बॅलन्स झालं. बॅलन्स झाल्यानंतरची मग पुढची स्टेप येते, दॅट इज फोर्थ स्टेप की राईट द फायनल बॅलन्स्ड इक्वेशन. आणि फायनल बॅलन्स्ड इक्वेशन लिहिताना मगाशी सांगितल्याप्रमाणे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्सच्या फिजिकल स्टेट्स हे लिहिणं एक्सपेक्टेड असतं. सो माझी रिॲक्शन बॅलन्स्ड काय झाली, 2NaOH सॉलिड आहे ते, H2SO4 जे लिक्विड आहे, त्याच्यापासून Na2SO4 दॅट इज लिक्विड आणि H2O दॅट इज अगेन लिक्विड फॉर्ममधला सबस्टन्स जे आहेत ते फॉर्म झाले. आता हे कसं लक्षात ठेवायचं, तर ह्याच्यासाठी तुमचं जनरल नॉलेज जे आहे केमिस्ट्रीमधलं ते चांगलं असणं गरजेचं आहे. कोणता सबस्टन्स सॉलिड फॉर्ममध्ये, कोणता सबस्टन्स लिक्विड फॉर्ममध्ये असतो हे एक तुम्हाला जेव्हा माहिती असतं तर तेव्हा तुम्ही ह्या फिजिकल स्टेट्स ह्या इझिली लिहू शकता. सो त्यासाठी तुमचं बेसिक नॉलेज जे आहे केमिस्ट्रीचं ते चांगलं असणं गरजेचं आहे. ओके. सो दिस इज अबाउट बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन. होप तुम्हाला सगळे पॉईंट्स व्यवस्थित समजलेले आहेत. नसेल समजलं तर पुन्हा एकदा व्यवस्थित शांत डोक्यानं ऐका, कारण हा पॉईंट जो आहे तो खूप 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 महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये तुम्हाला ह्याच्यावरती हमखास प्रश्न विचारले जातात. ओके. सो दिस इज ऑल अबाउट बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन.